ट्रेन खाली कोण आलं होतं? 8 वर्ष झाली हो साहेब, पण ती रात्र विसरण्यासारखी नाहीच. खूप पाऊस पडत होता आणि त्या धो पावसात बेळगावच्या ट्रेन खाली एक भीषण अपघात झाला होता. हो ना, तेच विचारतोय. अपघात झाला होता. नीट आठवून सांगा, टेन्शन घेऊ नका. आता अपघातात कोण गेलं? बाई की बुवा? पुरुष की स्त्री? अपघात तर मोठा होताच, पण मला जेवढं आठवतंय त्या ट्रेन खाली एक बाळ आणि एक माणूस सापडला होता. नीट आठवतं ना तुला? कारण मला मिळालेल्या माहितीनुसार ती बाई होती. हो, आता तुम्ही म्हणताय म्हटल्यावर मला शंकाच येते. 8 वर्ष झाले हो. माझी रात्रपाळीची ड्युटी होती आणि त्या रात्रीच्या अंधारात आणि पावसात नेमकं कोण होतं, बाई होतं का माणूस, मला आठवत नाही. हे बघा, ऐका ना, नीट आठवून सांगा, व्यवस्थित आठवा आणि मला सांगा. कारण मला ना खूप फरक पडतो, कळलं का? जर माणूस मेला असेल, बाप्या मेला असेल, तर ती बाई गेली कुठे? साहेब, त्या दिवशी खूप लोड होता. पोलीस आले होते, पंचनामा झाला होता, पण बाई होती का माणूस हे नेमकं आठवत नाही हो. पण एक बाळ होतं हे मात्र नक्की होतं ना. म्हणजे तुमच्या डायरी बिरीमध्ये नोंद असते का? पोलीस पंचनामा झाला असेल, काही रेकॉर्ड असतील ना कुठेतरी? रेकॉर्ड तर असणार. हां, पण कसं आहे ना, आता मी त्या स्टेशनमध्ये नाही. माझी झाली ट्रान्सफर आणि आता जुन्या फायली काढायचे म्हणजे सरकारी कामात पाय अडकून घेण्यासारखं आहे. आणि आता त्यात कोणाला इंटरेस्ट असणार? साहेब, मला खूप इंटरेस्ट आहे. त्या दिवशी कोण मेलं होतं? बाई होती का बाप्या होता? ती जर बाई असेल तर नाव, गाव, फळ, फूल सगळं मला माहिती पाहिजे. कळतंय? घ्या, लवकर काढायची माहिती. हो साहेब, तर इंटरेस्ट घ्यावाच लागेल. मी सगळी माहिती काढतो.